शीतल तेजवानीला आज कोर्टामध्ये हजर करणार। मुंडव्यातील जमीन घोटाळ्यामध्ये थेट सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानं पुणे पोलिसांकडून अटकेची कारवाई। तर दिग्विजय पाटीलला अटक कधी हा सवाल उपस्थित। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी दिग्विजय पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी मागितला वेळ। जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक झाल्यानं दिग्विजय पाटीलसह पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अकोल्यातल्या हिवरखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सावळा गोंधळ। आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात तर होत नाही ना, आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केला संशय। भीमा कोरेगाव प्रकरणी गेल्या 5 वर्षापासून अटकेत असलेल्या हनीबाबूला जामीन मंजूर। हनीबाबूला मोठा दिलासा। शीतल तेजवानीच्या पार्टनरला अद्याप अटक का नाही? अजून किती दिवस मुदतवाढ खेळणार? अंबादास दानवे यांचा ट्विट करत सरकारला सवाल। ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी 24 तास 2 प्रतिनिधी ठेवा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या संबंधित विभागाला सूचना। भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेला गती। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये प्रमुख नेत्यांची बैठक। उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नव्या प्रदेश अध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीची तयारी। संसदेच्या अधिवेशनाचा आजचा 4था दिवस। आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार। 4 ते 7 डिसेंबर सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती। 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार। आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मार्फत भरतीचा तपशील जाहीर। बनावट शालार्थ आयडी प्रकरणी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनींना अटक। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। आतापर्यंत बनावट आयडी प्रकरणी 9 जण ताब्यात। मुंबई आणि परिसरातील वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ। 19 रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट करण्यात आले बंद। देवनार परिसरात 4 आरएमसी उद्योगांकडून नियमभंग। त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।